तर फंडामेंटल अनालिसिसच्या आतापर्यंतच्या आपल्या याच्यामध्ये आपण काय बघितलंय की कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघायचं. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं होतं की सेल्स, कंपनीचा सेल्स प्रत्येक वर्षी कशा पद्धतीने वाढत गेलेला आहे, काय कमी झालेला आहे, काय कॉन्स्टंट आहे, हे बघायचं होतं. तो आपण सेल्सचा एक भाग आपण बघितला. त्यानंतर सेल्सच्या अगेन्स्ट एक्सपेन्सेस कसे आहेत. सेल्स वाढा लागलाय आणि एक्सपेन्सेस पण वाढा लागलेत. पाठीमागच्या वर्षीपेक्षा जो एक्सपेन्सेस ह्या वर्षीचा एक्सपेन्सेस कसा आहे तो वाढत गेलेला आहे, काही कमी झालेला आहे. आणि या एक्सपेन्सेसला आपण कशामध्ये मोजलं होतं, ओपीएम मध्ये, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मध्ये. आता हे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हे आपलं काय झालं पाहिजे, नेहमी वाढत गेलं पाहिजे. जर हे वाढत गेलं तर काय होणार आहे, कंपनीचा सेल्स वाढला, ऑपरेटिंग प्रॉफिट वाढलं तर काय होईल, कंपनीकडे जास्त प्रॉफिट शिल्लक राहायला चालू करेल. त्याशिवाय बघितलं होतं अदर इन्कम, या व्यतिरिक्त अदर इन्कम द्वारे काय कंपनीला प्रॉफिट व्हावं लागलाय का, तो किती व्हावं लागलाय, टोटल कंपनीला जे प्रॉफिट मिळायला लागले त्या प्रॉफिट मधील अदर इन्कमचा भाग किती आहे हे आपण बघितलं होतं. त्यानंतर पाहिलं होतं इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे कंपनी चालवण्यासाठी काही कर्ज घेतलेला आहे का, आणि हे कर्ज घेतल्यामुळं कंपनीला जो व्याज द्यावा लागतो, तो व्याज कंपनीला जो व्याज द्यावा लागणार आहे तो व्याज किती आहे, आणि तो टोटल ऑपरेटिंग प्रॉफिटच्या किती टक्के किंवा ऑपरेटिंग टोटल सेल्सच्या किती टक्के, असं आपण पाहिलं होतं. आणि याचा रेशो काय झाला पाहिजे, दरवर्षी कमी कमी होत गेला पाहिजे. हे झाल्यानंतर आपल्याला शेवटला आपण पाहिलं होतं की प्रॉफिट बिफोर टॅक्स, म्हणजे हे सर्व टोटल ऑपरेटिंग प्रॉफिट मिळाल्यानंतर, अदर इन्कम मिळाल्यानंतर इंटरेस्ट रेट कमी होणार, डिप्रिसिएशन काही कमी होणार, आणि ते झाल्यानंतर कंपनीकडे टॅक्स देण्यापूर्वी काय किती रुपयाचा प्रॉफिट शिल्लक राहतो, आणि टॅक्स दिल्यानंतर किती प्रॉफिट शिल्लक राहतो. महत्वाचा आपल्यासाठी असतो नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट म्हणजे सर्व देणी भागविल्यानंतर कंपनीच्या अकाउंटमध्ये त्या वर्षी किती रुपयाचा प्रॉफिट झाला, नेट प्रॉफिट, याला सर्वात जास्त महत्व आहे. आणि या नेट प्रॉफिट वरून आपण काय काढलं होतं, ईपीएस. ईपीएसचं काय होतं की कंपनीचा जितका नेट प्रॉफिट झालेला आहे त्या नेट प्रॉफिटला ईपीएस न आपण भागाकार केलं, सॉरी, त्या नेट प्रॉफिटला आपण टोटल शेअर्स क्वांटिटी नुसार, आउटस्टँडिंग शेअर क्वांटिटीनं भागाकार केला, आणि त्यावेळी आपल्याला अर्निंग पर शेअर, एका शेअरच्या पाठीमागं कंपनी किती रुपये पैसे कमवत आहे हे आपल्याला मिळालं, जो आपण ईपीएस त्याला म्हणतो. हा ईपीएस सतत वाढता असला पाहिजे. ईपीएस पाहिला तर आपल्याला समजतं की कंपनीची ग्रोथ कशा पद्धतीनं होत आहे. त्याचबरोबर आपण इथे दुसरं बघितलं होतं की कंपाऊंडेड, म्हणजे पाठीमागच्या 10 वर्षामध्ये सेल्स ग्रोथ किती वाढ झाली आहे, 5 वर्षामध्ये किती वाढ झालेली आहे, 3 वर्षात किती झालेली आहे, या शेवटच्या 12 महिन्यामध्ये किती प्रॉफिट सेल्स मध्ये वाढ झालेली आहे. हा एक कन्सॉलिडेटेड रिपोर्ट आपण बघितला होता. त्यानंतर प्रॉफिट ग्रोथ, सेल्स वाढलाय आणि प्रॉफिट कमी झालंय असं काय झाले का, मागच्या 10 वर्षामध्ये प्रॉफिट मध्ये किती टक्क्याने वाढ झालेली आहे सरासरी, 5 वर्षामध्ये किती सरासरीनं प्रॉफिट वाढ झालेला आहे, 3 वर्षात किती झाला, हे आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या होत्या. यानंतर आपण एक महत्वाची गोष्ट पाहिली की पी व्हॅल्युएशन मध्ये गेलो, आणि पी बघितलं की स्टॉकचा पीई कसा आहे. पीई हा काय आहे की शेअरची प्राइस भागिले ईपीएस केलं तर आपल्याला काय मिळतो, पीई मिळतो. पीई वरून आपल्याला काय समजतं की हा एक व्हॅल्युएशन आहे. पीई जर कमी असेल तर काय होईल, तो स्टॉक आपल्यासाठी अंडर व्हॅल्यूड आहे. परंतु तो कमी म्हणजे त्यासाठी आपल्याकडे कंपॅरिझन काय असावं लागतं की कंपॅरिझनला पाहिजे ज्या सेक्टरमध्ये तो स्टॉक काम करत आहे त्या सेक्टरचा पीई किती आहे, त्याला आपण इंडस्ट्री पीई असं म्हटलं होतं. त्या इंडस्ट्रीचा पीई किती आहे, पाठीमागच्या तो त्या स्टॉकचा पाठीमागच्या 5 वर्षाचा 10 वर्षाचा पीई किती आहे, ज्याला आपण ऍव्हरेज पीई म्हटलं होतं. आणि चालू स्टॉक हा त्या पीई पासून किती दूर आहे किंवा किती खाली आहे, यानुसार आपण तो स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे काय अंडर व्हॅल्यूड आहे हे आपण पाहिलं होतं.
पुढे जाऊन आपण बघितलं की पीई ला इफेक्ट होतो कशामुळं, की स्टॉकची प्राइस आणि अर्निंग पर शेअर, आणि या दोघांच्या मध्ये जे कंडिशन असू शकतात, हे 9 प्रकारच्या कंडिशन असू शकतात. आणि आपल्याला स्टॉक खरेदी करण्यासाठी 3 कंडिशन महत्वाच्या आहेत, ज्या कंडिशन 1 नंबर, 2 नंबर आणि 5 नंबर. जर यापैकी कोणती कंडिशन आपल्याकडे असेल तर तो स्टॉक आपल्यासाठी बाय करण्यासाठी चांगला आहे. म्हणजे तो स्टॉक आपल्यासाठी एक तर अंडर व्हॅल्यूड असेल किंवा फेअर व्हॅल्यू मध्ये असेल. हे झाल्यानंतर आपल्याला आणखीन मग आपण एक गोष्ट बघितलं की पीईजी रेशो काय आहे. पीईजी रेशो मध्ये काय होतं, की आपल्याला स्टॉकचा पीई तर समजतो, परंतु स्टॉकच्या पीई बरोबर स्टॉकच्या पीई बरोबर आपल्याला एक गोष्ट ऍडिशनल कळते, की स्टॉकचा जो प्रॉफिट ग्रोथ आहे, तो प्रॉफिट ग्रोथ कशा पद्धतीने वाढत आहे किंवा कमी होत आहे. म्हणजे काय, पीई ला आपण सरासरी 3 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या प्रॉफिट ग्रोथने जर भागाकार केला तर आपल्याला पीईजी हा रेशो मिळतो. आणि ह्या पीईजी रेशो नुसार मग आपण सांगू शकतो की एखाद्या कंपनी ही तिचा ग्रोथ कसा आहे, प्रॉफिट मिळवायचा ग्रोथ कसा आहे, आणि त्याचं आपण पीई सोबत कोरिलेशन करून एक पीईजी रेशो निघतो. तो पीईजी रेशो हा आपल्याला 1 पेक्षा कमी असेल तर आपल्यासाठी तो अंडर व्हॅल्यूड असेल, 1 जर त्याची व्हॅल्यू असेल तर ती फेअर व्हॅल्यू असेल, आणि 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू असेल तर तो स्टॉक आपल्यासाठी ओव्हर व्हॅल्यूड असू शकतो. मग यामध्ये सुद्धा वेगवेगळे कंडिशन आहेत. मग पीईजी रेशो कमी आहे, एक तर आपल्याला कमी पीईजी रेशोचा स्टॉक खरेदी करायचा आहे, आणि खरेदी करण्यापूर्वी तो पीईजी रेशो कोणत्या कारणामुळे कमी झालेला आहे. पीई कमी झाला म्हणून तो स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड झाला, तिची व्हॅल्यू कमी झाली का, ईपीएस कमी झाल्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी झाली का, ईपीएस वाढल्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी झाली का, अशा पद्धतीचं आपल्याला त्यामध्ये अनालिसिस करायचं. आणि हे अनालिसिस केल्यानंतर मग आपण एका कन्क्लुजन वरती जाणार, किंवा एका स्टॉक शोधत असताना त्या सेक्टर मधील असणारे इतर स्टॉक संगत आपण त्याचे कंपॅरिझन करू, ज्याला आपण पियर्स कंपॅरिझन म्हटलं होतं. आणि या पियर्स कंपॅरिझन द्वारे आपल्याला समजू शकते की एखादा स्टॉक आपल्यासाठी त्या स्टॉक पेक्षा इतर काही स्टॉक आपल्याकडे चांगले अवेलेबल आहेत का, हे आपल्याला समजून येतं. हे आता पण आपण फंडामेंटल अनालिसिस मध्ये पाहिलं होतं. यामध्ये कुणाला काय शंका आहे, काय समजलं नाही, किंवा अवघड झालेल्या गोष्टी आहेत काही? नाही. बर, ठीक आहे. तर आजचा आपला हा क्लासचा फंडामेंटल अनालिसिस हा शेवटचा क्लास आहे, जसं मी आपण म्हटलं थोड्या वेळापूर्वी. तर आज आपण एक गोष्ट, नवीन गोष्ट शिकणार आहोत यामध्ये, आणि ती गोष्ट आहे पियोट्रॉस्की स्कोर. आता इथं तुम्हाला दिसत असेल, मोबाईल मध्ये असेल तर थांबा, मी थोडं झूम करतो. पियोट्रॉस्की स्कोर म्हणून एक यामध्ये व्हॅल्युएशन आहे. आता पियोट्रॉस्की स्कोर हा काय आहे याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. पियोट्रॉस्की म्हणजे कोण, की स्टॉक मार्केटमध्ये जोसेफ पियोट्रॉस्की हे ग्रहस्थ होऊन गेले, आणि त्यांनी या पियोट्रॉस्की स्कोरचा शोध लावला. आणि जसं आपण म्हणतो ना, काय म्हणतात, एक ओलावरती एखादी गाडी विकायची झाली तर ओला काय करते, कंपनी आपल्याला ऍड करते, आणि ऍड मध्ये सांगितलं जाते की आमच्याकडे गाडी विकत घेण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी आम्ही आमच्याकडील गाडीचं वेगवेगळ्या प्रकारे क्वालिटी चेक्स करतो. आणि ते क्वालिटी चेक्स केल्यानंतर आपल्याला एक स्कोर कार्ड मिळालं जातं, 240, 350 वगैरे वगैरे, किंवा ट्रू व्हॅल्यू जे गाडीची कंपनी आहे, तर यासारख्या कंपन्या. आणि त्या स्कोर नुसार तुमची ती गाडी किती चांगली आहे असं आपल्याला एक स्कोर दिला जातो, की 100 पैकी 90 स्कोर याचे पॉझिटिव्ह आहेत, किंवा 100 पैकी 90 स्कोर याला मिळालेले आहेत. मग अशा पद्धतीनं पिओट्रॉस्की यांनी चांगला स्टॉक शोधण्यासाठी एक स्कोरिंग केलं. आणि त्या स्कोर नुसार जर आपण एखादा आता कसं होतंय, भरपूर फंडामेंटल अनालिसिस आहे, भरपूर गोष्टी आहेत, भरपूर रेशो आहेत,
आणि या सर्व बघत बसताना थोडंसं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. मग याऐवजी जर आपण फक्त एक पिव्होट्रॉस्की स्कोर जरी लावला, तर तो पिव्होट्रॉस्की स्कोरच्या आधारे आपण चांगला स्टॉक सुद्धा शोधू शकतो. यासाठी हा स्कोर पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे एक ही गोष्ट समजून घेतली, तर त्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी कव्हर होतात. मग पिव्होट्रॉस्की स्कोर हा 9 असतो. म्हणजे पिव्होट्रॉस्की स्कोर हा 1 ते 9 पर्यंत त्याचं मार्किंग केलेलं आहे किंवा स्कोर त्याचा दिलेला आहे. 1 ते 9 म्हणजे 1 पेक्षा कमी असू शकत नाही. 0 असू शकणार नाही आणि 10 पण असू शकणार नाही. म्हणजे एखाद्या स्टॉकचा पिव्होट्रॉस्की स्कोर किती असेल, तर तो एक, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 9 असेल. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे, की त्यामध्ये जर समजा असं असेल, तर त्यामध्ये 1 ते 3 जर एखाद्या कंपनीचा स्कोर 1 ते 3 यामध्ये असेल, तर तो स्कोर चांगला नाही एखाद्या कंपनीसाठी. मग अशा स्टॉकला आपण काय करायचं, दुर्लक्ष करायचं. तो स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करायचा नाही. त्यानंतर येतो 4 ते 6 स्कोर असलेला. एखाद्या कंपनीचा पिव्होट्रॉस्की स्कोर हा 4 ते 6 असेल, तर तो कोणत्याही बाजूला जाऊ शकतो. म्हणजे जर समजा वाईट वेळ आली, तर तो त्याचा स्कोर कमी होऊ शकतो आणि चांगलं त्याचं जर काम झालं, तर तो स्कोर वाढू पण शकतो. मग अशा ठिकाणी हा ॲव्हरेज स्कोर आपण त्याला मानू शकतो. आणि 7 ते 9 ज्या कंपनीचा पिव्होट्रॉस्की स्कोर असेल, ती कंपनी सर्वात चांगली असेल. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, एखादा मुलगा 9 विषयामध्ये पास, 9 विषय त्याला परीक्षेला असतील. तर एक मुलगा 9 विषयापैकी 9 विषयामध्ये पास झाला, म्हणजे तो बऱ्यापैकी हुशार, चांगला विद्यार्थी आहे. आणि जर एखादा विद्यार्थी 9 पैकी 3 विषयामध्ये पास झाला, तर तो तशा विद्यार्थ्याकडे आपण आपल्यासाठी तो हुशार विद्यार्थी नाहीये किंवा परफॉर्मन्स त्या विद्यार्थ्याचा चांगला नाहीये. मग हे जे स्कोरिंग आहे, हे स्कोरिंग आपल्याला स्टॉक सिलेक्शनसाठी महत्वाचं असतं आणि ते मदत करतं. मग हे आपल्याला आता 2 गोष्टी झाल्या, की पिव्होट्रॉस्की स्कोर काय आहे समजलं. पिव्होट्रॉस्की स्कोर मोजायचा कसा असतो. म्हणजे 1 ते 3 आपल्यासाठी वाईट आहे. 4 ते 6 हे ॲव्हरेज आहे आणि 7 ते 9 हे आपल्यासाठी सगळ्यात चांगलं असेल आणि त्या पद्धतीचे काही स्टॉक असेल, तर आपण त्याचा विचार करणार इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी. मग यामध्ये जे स्कोर दिलेले आहेत, जसं आपण म्हटलो विषय काय आहेत, हे स्कोर देण्यापाठीमागे विषय काय आहेत, तर जोसेफ पिओट्रॉस्की याने या त्या कंपनीला 3 कॅटेगरीमध्ये डिवायडेड केलं. त्यांना मार्क दिलं. तर 1 ते 4 हे जे गुण आहेत, तर ते गुण त्या कंपनीचे प्रॉफिट वरती दिलेले आहेत, की कंपनी कशा पद्धतीने प्रॉफिट आणते, प्रॉफिट कशा पद्धतीने कमवते, याला 1 ते 4 गुण दिलेले आहेत. आणि ती कंपनी प्रॉफिट ते आणण्यासाठी किंवा काम करण्यासाठी कंपनी लिव्हरेज कसा घेते, लिक्विडिटी त्यामध्ये कशी आहे, त्याचे फंड अलोकेशन, फंड कशा पद्धतीचा ते मॅनेज करते, या गोष्टीसाठी ते 5 आणि 7 गुण दिलेले आहेत. 5 आणि 7 म्हणजे 3 गुण त्यासाठी दिलेले आहेत. आणि कंपनीची ऑपरेटिंग स्ट्रेंथ कशी आहे, या ऑपरेटिंग स्ट्रेंथ पाहण्यासाठी त्या कंपनीला मग 8 ते 9 असे 2 गुण ज्यादा दिलेले आहेत. म्हणजे असे त्याची जर आपण विभागणी केली, तर प्रॉफिट 1 ते 4, लिव्हरेज 5 ते 7 आणि ऑपरेटिंग स्ट्रेंथ, कंपनी ऑपरेटिंग कशा पद्धतीने काम करते हे पाहायला, तर 8 ते 9 अशा पद्धतीचे 2 गुण त्यामध्ये दिले आहेत आणि टोटल आपल्याला 9 गुणाचा पिओट्रॉस्कीचा एक स्कोर मिळतो. तर हे जे 1 ते 9 म्हटलं, ज्यामध्ये प्रॉफिटचे 4 गुण मिळणार आहेत, तर ते 4 गुण कोणकोणते आहेत असं आपण जर बघायचं ठरवलं, तर त्यापैकी पहिला एक पॉइंट येतो, की जर समजा एखादी आपल्या पुढे एक कंपनी आहे आणि तो कंपनीचा नेट प्रॉफिट हा जर सतत वाढत पाहिजे, पाठीमागच्या वर्षापेक्षा चालू वर्षाचा इन्कम, नेट इन्कम, आपण आता इथं विषय करावले नेट प्रॉफिट, नेट इन्कम हा वाढत गेला पाहिजे. आणि जर तो कंपनीचा समजा एखादी कंपनी आहे, तर त्या कंपनीचा पाठीमागच्या वर्षी 500 कोटीचा त्याचा प्रॉफिट झालेला आहे.
आणि 500 कोटीचा प्रॉफिट त्याचा चालू वर्षामध्ये 501 कोटी झाला. 1 कोटीनं वाढला, तरी सुद्धा तो वाढत गेलेला आहे. आणि अशा वेळी आपण त्या कंपनीला 1 गुण देणार. म्हणजे पिओट्रॉस्की स्कोर त्याला किती मिळाला? 1 झाला. सुरुवात केली आपण गुण द्यायला. त्यानंतर काय होतं की रिटर्न ऑन ऍसेट. रिटर्न ऑन ऍसेट्स म्हणजे काय, की कंपनी जे प्रॉफिट मिळवा लागले किंवा कंपनीकडे जे टोटल मालमत्ता आहे, ऍसेट म्हणजे मालमत्ता, आणि त्या मालमत्तेवरून कंपनी किती रुपयाचं रिटर्न्स, पैसे, प्रॉफिट कमवत आहे, हे जर वाढत गेलं. पाठीमागच्या वर्षी त्याचे ऍसेट्स होते समजा 100 कोटीचे ऍसेट्स होते, आणि या 100 कोटीच्या ऍसेट वरती कंपनीनं मागच्या वर्षी 1 कोटीचा प्रॉफिट केला होता. रिटर्न्स 1 कोटीचं रिटर्न्स मिळवलं होतं. आणि चालू वर्षामध्ये 100 कोटीच्याच ऍसेट वरती त्या कंपनीनं जर रिटर्न 1.25 कोटीचं मिळवलं, म्हणजे काय झालं, पाठीमागच्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये रिटर्न टू ऍसेट्स हे जे आहे हे वाढलेलं आहे. आणि हे जर वाढलं तर काय होईल, आपण त्या कंपनीला आणखीन 1 पॉइंट देऊ. असे कंपनीकडे आता किती पॉइंट झाले, किती स्कोर झाले? 2 स्कोर झाले. त्यानंतर तिसरा स्कोर येतो ऑपरेटिंग कॅश फ्लो. कंपनीकडे जो कॅश फ्लो आहे, तो ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे, तो वाढत गेला पाहिजे. आणि तो पाठीमागच्या वर्षीपेक्षा या वर्षीमध्ये वाढ झाली पाहिजे. आणि अशी जर कंडिशन निर्माण झाली तर त्याला आणखीन 1 गुण दिला जाईल. आणि असे आपल्याला त्या कंपनीकडे 3 स्कोर होतील. समजा जर एखाद्या कंपनीचा कॅश फ्लो वाढलेला नसेल तर काय होईल, त्या कंपनी 3 पैकी 2 प्रश्नासाठी त्यांना 1 मार्क मिळाला आणि तिसऱ्या प्रश्नासाठी 0 मार्क मिळाला. कंपनीचा आतापर्यंत स्कोर मिळाला त्या कंपनीला 2. चौथा प्रश्न आहे किंवा चौथी कंडिशन आहे की कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन हे नेट प्रॉफिट पेक्षा जास्त असलं पाहिजे. म्हणजे कंपनीकडे जे कॅश फ्लो जमा व्हायला लागलाय तो नेट प्रॉफिट, नेट इन्कम पेक्षा जास्त झालं पाहिजे. असं झालं तर त्याला आणखीन 1 पॉइंट आपण देणार. आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे आता मी हे जे तुम्हाला सांगालोय, तर ह्या 9 गोष्टी आपल्याला म्हणजे 1 to 1 असं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. आपल्याकडे फक्त एक स्क्रीनरच्या द्वारे डायरेक्ट एक स्कोर येतोय. आता या कोल इंडियाच्या स्टॉक मध्ये पिओट्रॉस्कीचा स्कोर हा 9 आहे. म्हणजे कंपनीचं अनालिसिस करण्यासाठी जे 9 प्रश्न आहेत, ते त्या 9 प्रश्नामध्ये प्रत्येक ठिकाणी याला गुण मिळालेले आहेत. त्यामुळे हा स्कोर याचा 9 झालेला आहे. तर हे आपण आता हे नेट इन्कम किती आहे हे सगळं एवढं कॅल्क्युलेट आपल्याला करत बसायची गरज नाही. हे आपल्याला रेडीमेड मिळतो. फक्त याचा उपयोग करून आपल्याला चांगले स्टॉक कसे शोधायचे आहेत यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. फक्त ह्या गोष्टी तुम्हाला एक साधारण नॉलेज पाहिजे आहे, त्यासाठी आपण हे डिस्कस करतो. 5वी गोष्ट आहे की कंपनीचं आता 4 गोष्टी झाल्या प्रॉफिटमध्ये. पहिला जो पॉइंट होता प्रॉफिटमध्ये, कंपनीचे प्रॉफिट कसं आहे हे बघण्यासाठी त्याला जे 4 गुण दिले होते, तर ते या 4 गुण मध्ये आता आपल्याला पाहिलं की नेट इन्कम, रिटर्न ऑन ऍसेट, ऑपरेटिंग कॅश फ्लो कसा आहे, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन हे नेट इन्कम पेक्षा जास्त पाहिजे, अशा पद्धतीने 4 गुण झाले. आणि काही कारणास्तव कंपनी जर खराब काम करत असेल तर 4 पैकी 2 गुण मिळवेल, 4 पैकी 3 किंवा 4 पैकी 0 पण गुण मिळवेल. मग हे प्रॉफिटचा एक कॅटेरिया झाला, प्रॉफिटचा एक भाग झाला. त्यानंतर आहे लिव्हरेज. लिव्हरेज म्हणजे काय की कर्ज. मग कंपनीकडे लॉंग टर्मचे किती कर्ज आहे, 5वा मुद्दा आहे. कंपनीचं लॉंग टर्म मध्ये किती कर्ज आहे आणि त्याचे टोटल ऍसेट किती आहेत यांचं गुणोत्तर. कंपनीकडे कर्ज किती आहे आणि कंपनीचे ऍसेट्स किती आहे याचा आपण भागाकार करायचा. आणि तो काय झाला पाहिजे, कंपनीचे पुढच्या वर्षी कंपनीचे कंपनीचं जे कर्ज आहे ते कर्ज कमी झालं पाहिजे आणि ऍसेट वाढलं पाहिजे. आणि ही अशी झालं तर त्याचा रेशो कमी कमी दरवर्षी होत गेला पाहिजे. आणि असं झालं तर आपण त्याला आणखीन 1 गुण देऊ, म्हणजे त्याला आणखीन 1 पिओट्रॉस्कीचा स्कोर ऍड करू. त्यानंतर 6वा पॉइंट आहे हायर करंट रेशो दॅन प्रिव्हियस इयर. कंपनीचा जो करंट रेशो आहे तो पाठीमागच्या वर्षीपेक्षा जास्त असला पाहिजे. 6वा पॉइंट झाला. 7वा पॉइंट आहे कंपनीनं कोणत्याही प्रकारचे नवीन शेअर्स इश्यू केले नसले पाहिजेत. आता यामध्ये काय,
की कंपनीकडे समजा जे शेअर्स आहेत ते शेअर्स इश्यू केले म्हणजे काय, कंपनीकडे असणारे शेअर्स विकले आणि कंपनीला जर पैशाची गरज असेल त्याच वेळी कंपनी आपले शेअर्स विकणार. आणि जर कंपनी आपले जर शेअर्स असे जर विकत असेल तर याचा अर्थ काय होतो की कंपनी चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवत नाहीये, कंपनीला सतत पैशाची गरज भासायला लागल्या आणि ही पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी काय करायला लागल्या, शेअर्स इश्यू करायला लागल्यात. आणि यामुळं आपण जर अशा पद्धतीचं जर कंपनी शेअर्स विकत असेल तर त्याला आपण 1 पॉईंट देणार. जर कंपनीनं शेअर्स विकले तर 0 मार्क, विकले नाही तर 1 मार्क, असं आपण त्याला गुण देणार आहे. त्यानंतर 8वा पॉईंट आहे हाय ग्रॉस मार्जिन. कंपनीचा जो ग्रॉस मार्जिन आहे, ज्याला ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आपण असं म्हटलं होतं, तर तो पाठीमागच्या वर्षापेक्षा वाढला पाहिजे. आणि जो ऍसेट कंपनीचं जितकं जे ऍसेट आहे त्या ऍसेटचा टर्नओव्हर हा पाठीमागच्या वर्षापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे जर समजा कंपनीकडे एक 10 लाखाचा ऍसेट आहे तर 10 लाखाच्या ऍसेट्स मधून कंपनी म्हणजे ऍसेट टर्नओव्हर म्हटलं जातं की ते 10 लाख महिन्यामध्ये किती वेळा टर्नओव्हर होतात किंवा वर्षात किती वेळा टर्नओव्हर होऊन वर्षामध्ये त्याच 10 लाखाचा बिझनेस हा 10 वेळा झाला म्हणजे 1 कोटी टर्नओव्हर झाला. 10 लाखच आपल्याकडे कॅपिटल आहे, ऍसेट आपले 10 लाखाचेच आहे, परंतु तो त्या वर्षामध्ये 10 वेळा तो फिरला तर काय होईल, 1 कोटीचा आपल्याला टर्नओव्हर होईल. मग असे जे टर्नओव्हर आहे ते वाढत गेले पाहिजे आणि अशा प्रकारचे जर झालं तर त्याला आपण आणखीन 1 पॉईंट देऊ. मग हे अशा प्रकारचे टोटल 9 स्कोर त्या कंपनीला आपण देऊ शकतो आणि ज्यामध्ये त्याला पॉईंट मिळणार नाही, गुण मिळणार नाही, त्या ठिकाणी तो 0 राहील. मग कंपनी एखादी चांगली असेल तर त्याला 9 पैकी 9 मार्क मिळतील. एक सगळ्यात वाईट कंपनी असेल तर त्याला 9 पैकी 0 मार्क मिळतील. आणि जी ऍव्हरेज कंपनी असेल तर त्या कंपनीला 9 पैकी 4, 5, 6 अशा पद्धतीचे पॉइंट मिळायला लागतील. थोडक्यात प्युअरट्रॉस्की स्कोर काय आहे हे बेसिक कळालं का? आता आपण पुढे जाऊन तो कसा शोधायचा ते बघूया. हॅलो, ओंकार सर. हा, प्युअरट्रॉस्की स्कोर समजला का? हा बघा, हेच एवढंच बघा. बर, जेवढं जास्त असेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आपल्याला महत्वाचं म्हणजे एवढं जरी लक्षात आलं ना तरी पण मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, आता हे शोधायचं कसं मी बघूया, आता बघूया. हेमंत सर. हा, काय शंका? आता पण आपण जे पाहिलं त्यामध्ये प्युअर हा हा, आता मी तेच म्हटलं, आता हे कसं आहे ते कसं काय दिले, गुण दिले, आपण त्यामध्ये आपल्याला जायचंच नाहीये. आपल्याला फक्त काय की एक कंपनी आपल्या डोळ्यापुढे आली, समजा आता एक कंपनीचं नाव सांगा कोणतं, एक चांगली आणि एक वाईट. येस बँक. येस बँक आपण आता इथं शोधूया. येस बँकेचा प्युअरट्रॉस्की स्कोर 3 आहे. म्हणजे या कंपनीला कडे आपल्याकडे जे प्रश्न आहेत 9 प्रश्न, या 9 प्रश्नापैकी 3 प्रश्नाचे उत्तर फक्त त्या कंपनीने दिलेले आहे चांगली, म्हणून त्याचा प्युअरट्रॉस्की स्कोर 3 आहे. आणि याचं कम्पॅरिझन आपण आता एचडीएफसी बँक संगत करू. एचडीएफसी बँकेचा प्युअरट्रॉस्की स्कोर 5 आहे. म्हणजे दोन जर आपल्याला स्टॉक घ्यायचे असेल तर आपण एचडीएफसी बँकेलाच महत्व देणार, बरोबर आहे. आता जर मी इथं पियर्स मध्ये गेलो आणि आता इथं प्युअरट्रॉस्की स्कोर इथं दिसत नाहीये, मी एडिट कॉलम मध्ये जाणार आणि इथं प्युअरट्रॉस्की स्कोर ऍड करणार. आता प्युअरट्रॉस्की स्कोर इथे ऍड झालेला आहे. आता या ज्या 5-6 बँक आहेत, या 5-6 बँकेमध्ये सगळ्यात जास्त प्युअरट्रॉस्की स्कोर असलेली बँक आहे आयडीबीआय बँक, की ज्याचा प्युअरट्रॉस्की स्कोर 6 आहे. बरोबर, मग मी
स्टॉक मध्ये कुठला काम करणार? ज्याचा 3 आहे येस बँक आणि ज्याचा 6 आहे आयडीबीआय बँक. मग मी कशामध्ये काम करणार सांगा? अपेक्षित तुम्हाला कशामध्ये काम करायचं आहे? आयडीबीआय संगत जायचं आहे. हेच आपल्याला पाहिजे आहे. फक्त काय आता ते तुम्ही जो स्टॉक शोधा लागलाय त्या स्टॉकला कंपॅरिझन करत असताना त्याच सेक्टर मधला स्टॉक घेतला तर तुम्हाला ते एकमेकासोबत तुम्ही को रिलेटेड करू शका. ठीक आहे. आता जसं उदाहरणार्थ आता SBI IN हा स्टेट बँकेचा स्टॉक आहे. तर स्टेट बँकेचा स्टॉकचे पिअर कंपॅरिझनचे कोण कोण आहेत? आता SBIचा पिअर ट्रस्ट स्कोर 5 आहे आणि त्या सोडून बाकीचे सगळे जे स्टॉक आहे पंजाब नॅशनल बँक, बडोदा, IOB, युनियन, कॅनरा, इंडियन या सर्वांचे पिअर ट्रस्ट स्कोर 6 आहे. मग आपण जर इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॅन केलो असतो तर स्टेट बँकेपेक्षा आपण दुसऱ्या स्टॉक मध्ये जाऊ. आता याचा सगळ्यांचे 6 आहे. मग आपल्याला काही ऍडिशनल बघावं लागेल जे आपण पीईचं फॉर्मेशन किंवा EPS बघितलं यावरती आपण लक्ष देणार. ओके. आता मग आपण जाऊ. आपल्याला जर प्युअर ट्रस्ट स्कोर जर शोधायचा असेल आपण आता परत बघा इथं आपण जाणार स्क्रीनर वरती. आपण आता शून्यातून चालू करवले. स्क्रीनर वरती गेलो. इथं मी क्रिएट न्यू स्क्रीन म्हटलं. क्रिएट न्यू. आता इथं माझी पहिली कंडिशन मी त्याला काय सांगणार की मला स्टॉक दे. कशामध्ये? की ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेटर दॅन 10,000 करोड पेक्षा जास्त असेल आणि आणि दुसरं घे ज्याचा प्युअर ट्रॉस्की स्कोर हा ग्रेटर दॅन 7 पेक्षा जास्त म्हणजे 8 आणि 9 असलेले मला प्युअर ट्रॉस्की स्कोर असलेले स्टॉक दाखव असं मी त्याला एक प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याची रन क्वेरी म्हटलं तर आपल्या पुढे हे 90 स्टॉक आले. आपल्या पुढे किती स्टॉक आले? 90 स्टॉक आले. आता मी सेम आता याला जर मी असं इथं म्हटलं की मला प्युअर ट्रॉस्की स्कोर हा लेस दॅन 2 पेक्षा कमी प्युअर ट्रॉस्की स्कोर असलेले स्टॉक दाखव. आता बघा मी जसं म्हटलं प्युअर ट्रॉस्की स्कोर 1 आहे. ITI KIOCL 1 आहे. स्टेर्लिंग्स अँड विल्यम्स हे काय आहे? याचा 1 आहे. टाटा मोटर्स DVR 0. नेक्सस 0. आता परत इथं आपण मी 2 म्हटलं इथं 2च्या ऐवजी इथं 3 करतो. आता 3 हे बघा 2 2 2 2 असे 17 स्टॉक आपल्याला मिळाले. मग आपल्यासाठी काय आपल्याला काय पाहिजे आहे की चांगले स्टॉक शोधायचे आहेत. मग आपण ग्रेटर दॅन आपण काय म्हटलं की ज्याचे स्कोर हा 7, 8, 9 असतील ते आपल्यासाठी चांगले आहे. म्हणजे ग्रेटर दॅन 6 आपल्याला शोधायचे आहे. 180 स्टॉक आहेत. मग 180 स्टॉक असेल तर मग आपण काय करणार? कमी करायचं आहे. कमी करण्यासाठी मग डायरेक्ट आपण इथं ग्रेटर दॅन 8 म्हणूया. म्हणजे ज्याचा प्युअर ट्रस्ट स्कोर 9 आहे तेच मला फक्त बघायचे. मग आपल्याकडून किती स्टॉक मिळाले बघा प्युअर ट्रॉस्की स्कोर ज्याचे 9 आहेत. मग ह्या कंपन्या फंडामेंटल चांगल्या आहेत का हो? ज्या कंपनीला 9 पैकी 9 गुण मिळाले असेल तर ती कंपनी फंडामेंटल चांगली असेल का? शक्यता आहे. बरोबर. आता बघा मी इथं हे महाराष्ट्र सिमलेस काय महाराष्ट्र सिमलेस म्हणून कंपनी आहे याचे आता झाले. आता मी याचा पिअर ट्रस्ट स्कोर 9 आहे. ओके. स्टॉकचा पी 11.2 आहे. इंडस्ट्रीचा पी 24 आहे आणि 10 वर्षाचा पी 11.6 आहे. माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे. मी आता पुढे जाऊन बघू शकतो. चार्ट वरती गेलो 10 वर्षाचा ग्राफ काढला आणि पीईजी रेशो बघितलो. EPS बघून मला चांगलं वाटायला लागले. कंपनी चांगली काम करायला लागली असं वाटायला लागले का EPS बघून? ओके ठीक आहे. पीई बघून पीई ऍव्हरेज आहे. पीई वाढलेला आहे का? पीई आता तो मीनला आलाय.
आणि त्याचा लोएस्ट होता 26. मला सांगा इथं 26च्या पीई वरती तुम्ही जर घेतला असता, सॉरी 3.8 म्हणजे 4 मग मला सांगा ज्यावेळी या 5 पीई किंवा 4.9 पीई ला जर तुम्ही इथं घेतला असता पाठीमागच्या लो ला आल्यानंतर, तर आता या स्टॉक मध्ये रॅली झालेली आहे. 320चा स्टॉक 1000 रुपये पर्यंत जाऊन आलेला आहे. आपण या स्टॉकचे चार्ट पण बघू. मग अशा पद्धतीने आपल्याला चांगले स्टॉक शोधायचे आहेत की ज्याची फंडामेंटल चांगले आहेत, प्युअर ट्रस्ट की स्कोर पण चांगला आहे, आणि तो स्टॉक त्याचं नाव काय होतं, महाराष्ट्र, हा महाराष्ट्र, महाराष्ट्र सिमेंट्स. आता इथं आपण बघूया, इथं पीई याचा किती होता. 20 जानेवारी 2023 ला सगळ्यात 5.5 पीई होता. 20 जानेवारी 2023 ला याची प्राइस 300 होती, आणि तिथून ती 1100 रुपये पण हाय गेली, आणि तिथून आता 926 ला आली. मग ज्यावेळी तुम्हाला हा स्टॉक इथं कळाला असता की हा स्टॉक या लेवलला आहे, मला म्हणायचं आहे की तुम्हाला जर आता हे अनालिसिस करताना समजलं असतं की हा स्टॉक अशा पद्धतीने आलेला आहे. एक उदाहरण घ्या फक्त समजून घेण्यासाठी, ठीक आहे. आणि त्यावेळी तुम्ही हा अनालिसिस बघितला, तुम्हाला अशा पद्धतीचा अनालिसिस केला, स्टॉकचा ईपीएस चांगला आहे, पीई सगळ्यात लोएस्ट आल्या, म्हणजे त्यावेळी पीई इथं असणार आहे 5, पीई पण सगळ्यात कमी आहे. पीई इथं 11.2 जो आहे त्यावेळी 5 असेल. इंडस्ट्रीचं पीई त्यावेळी इथं 24 आहे, तो तितकाच असेल. ऍव्हरेज पीई पण कमी असेल, 11.7 असेल. आणि एवढं सगळं असताना तुम्हाला समजलं की हा स्टॉकचा प्युअर ट्रस्ट स्कोर पण 9 आहे, आणि प्राइस आता अशा पद्धतीनं ब्रेकआउट झाली आहे एकाला, आणि ब्रेकआउट होऊन प्राइस परत तिथं करेक्शन साठी आलेली आहे. इथं तुम्ही आणि परत ऍडिशन साठी एक आपण काय लावतो, फिबोनाची लावलं, जी 50 ऍव्हरेज 0.5 पर्यंत आली होती, तिथून वरती गेली. मग असं जर असेल तर तुम्ही इथं स्टॉक खरेदी केला असता का? आणि आपण जे अनालिसिस एक ऍडिशनल आहे, जे अजून आपण शिकलेलो नाही, कुठलं, गेट थेरीनुसार आपण जरी बघितलं तरी इथं आपला ब्रेकआउट झालेला आहे 1 2 3. इथं मंथली कॅन्डलचा ब्रेकआउट झाला 235 ला, आणि प्राइस वरती जाऊन आणि परत करेक्शन करायला लागल्या, आणि इथं ह्याचा सपोर्ट घेऊन वर जाऊ शकते आपल्या त्या अनालिसिस प्रमाणे. मग प्राइस त्यानंतर बघा अशा पद्धतीची त्यामध्ये मोमेंटम आली, आणि एका वर्षामध्ये 3 पट, जवळपास 4.5 पट, 3.5 पट प्राइस गेली. 320 च प्राइस, 320 ची प्राइस 2.5 पट स्टॉक वाढला, 2.5 पट स्टॉक वाढला. मग असं जर आपल्याला चांगले स्टॉक निवडता आले तर त्यासाठी हा आपल्याला मदत करणार. मग आता 21 स्टॉक, आता मला सांगा हे 21 स्टॉकचा अनालिसिस करणं इतकं वाईट आहे काय, सोपं आहे का, वाईट आहे, अवघड आहे? आता कोल इंडिया आपण आपल्या ग्रुपवरती इथं भरपूर वेळा याच्यावरती डिस्कस केलेला आहे आपण. बरोबर आहे, 240 वरती आपण याचा डिस्कस केला होता. 240 वरनं 480 पर्यंत, म्हणजे 1 पट, 100 पट स्टॉक वाढला होता, 1x वाढलेला आहे, आणि त्यानंतर परत आणि कन्सोलिडेशन करायला लागला. इथं आपण चर्चा केली होती घ्यायसाठी, आणि अशा पद्धतीने जो स्टॉक वरती गेला, वरती जात असताना आणि परत आपण वेगवेगळ्या लेवलला इथं ते आपण डिस्कस केलं होतं कधी कधी घ्यायचा येते. मग असे स्टॉक आपल्याला इथं शोधून मिळतात. सीपीसीएल, सीपीसीएल म्हणजे चेन्नई पेट्रोल लिंक, असं काय तर त्याचं नाव आहे.
चेन्नई पेट्रोकेमिकल्स, ही स्टॉक बघा, 200चा स्टॉक 1000 रुपये झाला. 200 रुपयाचा स्टॉक 1000 रुपये झाला, 4 पट वाढला. आपल्या आता याचं मी अनालिसिस करून ठेवलं होतं, 400 रुपये वरती तो क्रॉस झाला होता त्यावेळी. मग हे आपल्याला काय असं मिळत जातं. मग ही आता तुम्ही, ही काही नावं आपल्या डोक्यात पण नाहीत. एस्केप इंडिया, एबीबी, नारायण हृदया, हे हॉस्पिटल आहे वाटतं कोणतं तरी. पीजी रेशो बघा 0.54 आहे पीजी रेशो. 10 वर्षाचा 61 आहे पी. ऍव्हरेज आता ऍव्हरेज 61 पी आहे आणि स्टॉकचा पी आता 34 वरती आहे. मग आता आपल्याला ब्रेकआउट होईल असा कोणता स्टॉक आहे का, हे आपण बघायचं आहे, की ज्यामध्ये आपण झालेल्या गोष्टी झाल्या. आता आपण मी घेऊ शकतो का कोणता स्टॉक, आता हा पण वाढ की पुढे वाढ झालेला आहे. म्हणजे वाढ जो स्टॉक आपल्या हातातून ज्याची रॅली मिस झाल्या त्याबद्दल चर्चा करत बसण्यात आता अर्थ नाहीये. आपल्याला जो स्टॉक आता वाढलेला नाही ते बघायचा. आता पीआय इंडस्ट्री पण आपल्या ग्रुपवरती आपण चर्चा केलेली आहे. ओंकार सरांना त्याबद्दल जास्त माहिती आहे. पीआय इंडस्ट्रीचा बघा, पीआय इंडस्ट्रीचा आपण फंडामेंटल बघू. स्टॉकचा पीई किती आहे? 37 आहे. 10 वर्षाचा पीई ऍव्हरेज 40 आहे, म्हणजे ऍव्हरेज फेअर व्हॅल्यूला आहे. इंडस्ट्रीचा पीई 37 आहे, म्हणजे म्हणजे एकदम बॉटमला पण नाही, वाढलेला पण नाही. पीईजी रेशो 1.33 आहे, म्हणजे स्लाइटली ओव्हर व्हॅल्यूड आहे. मग हा स्टॉक पीआय इंडस्ट्रीजचा स्टॉक आता फेअर व्हॅल्यू एक, कारण हा स्टॉकचे प्राइस जास्त खाली आलेलीच नाहीये, त्यामुळे हा आपल्याला फेअर व्हॅल्यू मध्ये दाखवा लागलाय. जर प्राइस याची काय काय काही कारणास्तव आता जो 3800 वरती प्राइस चालू आहे, हा जर 3200 वरती असता तर आपल्याला ह्याची पीई ची व्हॅल्यू आपण आणखीन कमी झालेली असती. जी पीई ची व्हॅल्यू आपल्याला इथं 36.9 दिसा लागल्या, तर ती 36.9 ची पीई ची व्हॅल्यू 34.2 मिळत दिसली असती. ती आपल्याला 34.2 दिसली. मग इथं आपल्यासाठी तो स्टॉक खरेदी करणं खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते. मग अशा पद्धतीने आपल्याला स्टॉक शोधायचे आहेत. आणि आता सुद्धा यामध्ये एक मोठी रॅली होऊ शकते भविष्यामध्ये, जे आपण इथं मार्किंग केलेलं आहे. इथं पोल अँड फॅक्टचा पॅटर्न सुद्धा तयार झालेला आहे आणि याचा ब्रेकआउट झाला. पोल अँड फॅक्टचं पॅटर्न ज्यावेळी तयार झालं त्यावेळी पण आपण याचा ग्रुपवरती चर्चा केलेली आहे, की हा एक चांगला स्टॉक आहे जो पोल अँड फॅक्टचा पॅटर्न झालाय आणि आता तो ब्रेकआउट वरती देऊ शकतो. त्यानंतर जवळपास यामध्ये 300 पॉईंटची रॅली आलेली आहे. 300 पॉईंट म्हणजे जवळपास 8 ते 9%. दुसरा कोणता स्टॉक आहे बघा, जेई शिपिंग यार्ड, अमेराजा एनर्जी, महाराष्ट्र, ज्योती लॅब म्हणजे कोण? ज्योती लॅब ही वेगवेगळी उत्पादन तयार करणे, म्हणजे एक मॅक्सो, आणखीन त्यांचं एक हे आहे की एफएमसीजी मधली कंपनी आहे, उजाला, ही जी नीळ आहे ती, अशा पद्धतीचे त्यांचे युनिक ब्रँड आहेत. हेंको, बघा इथे दिलेले ब्रँड त्याचा उजाला आहे फॅब्रिक मध्ये. डिशवॉशर सेगमेंट मध्ये एक त्यांचा आहे प्रिल म्हणून. असे वेगवेगळे त्यांचे बिझनेस आहेत. आता याचा पीजी रेशो जास्त आहे, 5.86 आहे. स्टॉकचा पीई 46 आहे. म्हणजे यामध्ये एवढं बघितलं आपल्याला साधारण लक्षात येतं की याची प्राइस वाढलेली असणार आहे. स्टॉक ही आता बघा अशा पद्धतीने प्राइस याची वाढलेली आहे. ही 238चा स्टॉक 500 रुपये पर्यंत जाऊन 550 पर्यंत जाऊन आणि पण 450 पर्यंत आलेला आहे.
म्हणजे आपल्याला आता म्हणजे या या पॉइंटला कोणता तयार झालेला आहे का स्टॉक हे आपल्याला आता शोधायचं आहे या 21 मध्ये. फोर्स मोटर, फोर्स मोटर पण बघा नाही, 2023 मध्ये स्टॉक हा 1500 रुपयाचा होता आणि 1500चा आज 8,000 झालेला आहे. असो, त्यानंतर कोणता आहे अपोलो टायर, APO APO अपोलो टायर. यामध्ये पण एक बऱ्यापैकी रॅली झाली आहे, पण तो अजून इतकी मोठी नाही. ती ज्यादा इथं 240 ला इथं रेकॉर्ड झालेला आहे आणि तो 240चा स्टॉक दीडपट वाढून प्राइस खाली आलेली आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हे वेगवेगळे शोधायचे आहेत. आता 8च आहे, इथं मी इथं परत त्याला 7 किलो, तर आणखीन आपले स्टॉक याच्यामध्ये वाढतील. 21चे 90 झाले, मग हे 90 स्टॉक पहिला 21 स्टॉकचे अनालिसिस करायचे आहे. त्यामध्ये कोणता स्टॉक जर मिळाला नाही तर मग आपल्याला जायचं आहे मग 90 स्टॉकला. आता मी इथं परत इथं प्युअर स्कोर 7 पेक्षा जास्त अँड म्हटलं आणि परत प्युअर स्कोर हा लेस दॅन 9. म्हणजे मला आता इथे 7च्या पुढचा दाखवा आणि 9च्या कमीचा दाखवा, म्हणजे 8 प्युअर ट्रस्क्यू स्कोरचा मला स्पेसिफिक शोधायचा आहे. तर मी ते टाकलो, तर ज्या स्टॉक मध्ये 69 स्टॉक मिळाले ज्याचा प्युअर ट्रस्क्यू स्कोर मला 8 आहे. आता मी आता आणखीन एक करू शकतो की इथं 8 आहे, ह्या सगळ्यांचं प्युअर ट्रस्क्यू स्कोर 8 आहे, तर याला मी फिल्टर इथं लावू शकतो बघा, की मी पीईजी वरनं जाईल, की ज्याचा पीईजी कमी आहे तो मला पहिला शोधायचा बघणार. मी त्याला शॉर्ट केलं हाय टू लो ना, तर मला बघा इथं मायनस पीएजी आल्याला मी शोधून काढून टाकलं आणि परत इथून चालू केलं की हा कोणता जिंदाल सॉ. जिंदाल सॉचा पीएजी 0.12 आहे, पेट्रॉस्की 8 आहे. जिंदाल सॉचा पेट्रॉस्की स्कोर 8 आहे, स्टॉकचा पी 11.3 आहे, ईपीएस 47 आहे, पीईजी रेशो 0.12 आहे. 0.12 म्हणजे खूप कमी. मग आपण इथं गेलो 10 वर्षाचा पीईजी वरती गेलो, आता त्याचा लास्ट 4 क्वार्टर मध्ये ईपीएस कंटिन्यू वाढत गेलेला आहे. आणि प्राइस आता त्याच्या ऍव्हरेज पर्यंत आलेली आहे आणि मेनला जस्ट टच होऊन थोडीशी वर जाण्याचा प्रयत्न करायला लागला. मग मी इथं जाईन जिंदाल सॉ लिमिटेड. आता हा पण आता ब्रेकआउट झालेला स्टॉक आहे. आता याचा ब्रेकआउट कुठे बरोबर बघा, आपण इथं म्हणजे मी पहिला लावून ठेवलेलंच आहे. इथे इथे पॅटर्न तरी कोणतं झालेलं आपल्याला लक्षात येतं का? कोणतं पॅटर्न आहे? ट्रायंगल पॅटर्न झालाय. मग आता जर अशा पद्धतीने ट्रायंगल पॅटर्न झाला असेल आणि ट्रायंगल पॅटर्न हे मंथली टाइम फ्रेम आहे, एक कॅन्डल ही एका महिन्याची आहे. 2008 पासून हा स्टॉक अजिबात काही परफॉर्मन्स दिलाच नव्हता आणि हा ज्यावेळी ब्रेकआउट दिला त्यावेळी 137चा 550 वरती गेला, म्हणजे 5 पट 4 पट स्टॉक वाढला. एका वर्षामध्ये 4 पट हा स्टॉक वाढलेला आहे. मार्चच्या म्हणजे पाठीमागच्या वर्षी बरोबर 135 रुपयाला होता आणि तो 550 पर्यंत गेला. मग अशा पद्धतीचे चांगले स्टॉक आपल्याला शोधायचे आहेत की जे इथे आपल्याला समजतील की हा परफॉर्मन्स याचा चांगला आहे आणि तो वाढणार आहे. चलो ठीक आहे. दुसरा, मग आपल्याला काय आता हातातनं तो निघून गेला म्हणून वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. आपल्याला आता याच्या पुढे भविष्यात आपल्याला खूप साऱ्या संधी मिळणार आहेत आणि त्याची आपल्याला फक्त वाट बघत बसायची आहे. हा बेंगाल आणि आसाम हा इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी आहे.
आता याचे आपण चार्ट बघू. गेल्या 5-10 वर्षामध्ये या पण स्टॉक असाच वाढलेला आहे. 2700चा स्टॉक 10,000 रुपयेपर्यंत गेला. आता सांगा, आता जेवढं आपण बघायला लागलोय त्यामध्ये एक तरी स्टॉकचा तुम्हाला ईपीएस कमी आहे असा कुठला दिसला का? आता इथं तर आपण हे बघा, इथं आपण ईपीएसचा काही टाकले का विषय? फक्त आपण काय सांगितलं, पिओ ट्रॉस्की स्कोर चांगला असल्याला मला स्टॉक दाखव. आणि त्या स्टॉकचा आपण बघत असताना इथं आपल्याला योगायोगानं काय व्हायला लागले की तो फिल्टर चांगला स्टॉकच आपल्याला दिसायला लागले की ज्याचा ईपीएस कंटिन्यू वाढ होत चाललेला आहे. मग आपण जे शिकलेलं आहे की नाही ते सगळं इम्प्लिमेंटेशन एका इथं वाक्यातच आपण टाका लागलोय. म्हणजे कसं होतंय, काय म्हणतात, काय सांगतो तुम्हाला, एक 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 गोष्ट मी वाचली होती की एका व्यक्तीला एक देव प्रसन्न होतो आणि त्यांना त्या व्यक्तीला म्हणतो की मी तुझ्या भक्तीवरती खूप प्रसन्न आहे आणि तू वर माग आणि एकच फक्त तू माझ्याकडे वर मागू शकतोस. काय म्हणतो की एकच वर तू माझ्याकडे मागू शकतोस. मग त्या व्यक्तीनं काय मागितलं पाहिजे असा प्रश्न होता. मग तो काय करतो की ठीक आहे, एकच वर मागायचा आहे ना, तर मग तू एक काम कर की मला असा वर दे की मी पुढच्या 100-200 वर्षानंतर सुद्धा मी माझ्या संपूर्ण परिवारासकट आनंदाने सुखासमाधानाने मोठ्या माझ्या एका बंगल्यामध्ये आनंदात ऐश्वर्यात राहू शकेन. म्हणजे त्या एका ओव्हर मध्ये त्यानं खूप साऱ्या गोष्टी मागितल्या होत्या. म्हणजे पुढच्या 100-200 वर्ष म्हणजे त्यानं स्वतःसाठी दीर्घायुष्य मागून घेतलं. त्यानं आपल्या संपूर्ण परिवाराला सुखी राहण्यासाठी एक मोठं बंगला आणि ऐश्वर्य मागून घेतलं. आणि सर्व फॅमिली एकत्र राहण्यासाठी त्यानं मागून घेतले. अशा 4-5 गोष्टी त्याने एका मध्येच मागून घेतल्या. मग हे जसं आहे त्याच पद्धतीने इथं त्यानं काय, आपण पिओट्रॉस्की मध्ये जे गोष्ट बघायला लागले याचा सगळा सार हेच आहे की चांगली कंपनी जी ईपीएस प्रॉफिट वाढायला लागलाय, लिव्हरेज कमी व्हायला लागले, त्याचा ग्रोथ व्हायला लागलाय, ग्रॉस मार्जिन त्याचं वाढायला लागले, ह्या सर्व गोष्टी यामध्ये आल्यामुळे आपल्याला चांगले स्टॉक निवडायला येतात. समजलं का काय मला म्हणायचं ते कन्सेप्ट? मग अशा पद्धतीचे हे जे स्टॉक आहेत हे आपल्याला शोधत बसायला पाहिजेत. आणि मग एवढ्याच बाकी सगळ्या म्हणजे गोष्टीचा अभ्यास करायचा नाही. ह्या ज्या 40-50 स्टॉक 90 स्टॉक आहेत ना त्याचाच फक्त अभ्यास करायचा आहे. मग नंतर तुम्हाला जसं मग आता आपण इथं लार्ज कॅप मध्ये बघायला लागले, ठीक आहे, तुम्हाला मिड कॅप मध्ये बघायचं आहे तर इथं मिड कॅप मध्ये जावा. मिड कॅप मध्ये इथं टाका की मला हे जे लेस दॅन 10,000 ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटल लेस दॅन 10,000 आहे, पिओट्रॉस्की स्कोर ज्याचा 7 पेक्षा जास्त आहे आणि 9 पेक्षा कमी आहे, म्हणजे 8 पिओट्रॉस्की स्कोर असलेला स्टॉक दाखव. हे 370 स्टॉक दाखविलं. मग 370 स्टॉक असलेला आपण अनालिसिस करू शकत नाही. आपण मग आणि परत काय जाणार की मला ह्याचं पिओट्रॉस्की स्कोर ज्याचा ग्रेटर दॅन 8 आहे तो दाखव. नाही, चुकलं. ज्याचा ग्रेटर दॅन 8 आहे तो मला दाखव. 145 स्टॉक मिळाले मला, ठीक आहे. आणि मग मी इथं पीईजीचा रेशिओ पण त्याला लावला की ज्याचा, पुन्हा मी इथं एक अँड टाकतो, अँड पीईजी रेशो लेस दॅन 1 अँड पीईजी रेशो ग्रेटर दॅन 0.1. आता 52 स्टॉक मिळाले. आता म्हणजे ज्याचा पीईजी रेशो सगळ्यात कमी आहे तो वरती आला, ज्याचा पीईजी रेशो सगळ्यात जास्त आहे तो खाली आला. आपल्याला सुरुवात करायचं आहे वरून, सगळ्यात कमी पीईजी रेशो पासून. व्यास्कॉन इंजिनिअरिंग. आता याचा स्टॉक अनालिसिस
ते आता आपण बघा, पी 15 पी आहे, पीईजी पॉईंट 12 आहे, पिओट्रॉस्की स्कोर 9 आहे. चार्ट वरती जाऊ, 5 वर्षामध्ये स्टॉकनं कशा प्रकारे परफॉर्मन्स केलेला आहे. 40चा 90 पण गेला, परत आणि 60 पण आलेला आहे. ईपीएस सध्या तो 5 वर्षामध्ये जो निगेटिव्ह मध्ये होता तो वाढत वाढत आता चाललेला आहे. ठीक आहे. दुसरा स्टॉक, आता ज्याचं मार्केट कॅपिटल जास्त आहे तो पण महत्वाचा आहे. आता मार्केट कॅपिटल आपण इथं काय म्हटलं होतं की मार्केट कॅपिटल 5,000 पेक्षा 10,000 पेक्षा कमीचा दाखव, परंतु 10,000 कमीचा म्हणजे त्यानं 2-3 करोड असलेलं पण दाखवलंय. आता 80, 68, ठीक आहे, एवढ्या कमीचा आपल्याला नको आहे. आपल्याला त्यामध्ये पण आपल्याला थोडंसं फिल्टर पाहिजे. मग मी आणि परत मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेटर दॅन 5,000, ज्याचं मार्केट कॅपिटल 5,000 पेक्षा जास्त आहे आणि 10,000 पेक्षा कमी आहे. 5 स्टॉक मला फक्त मिळाले. किर्लोस्कर ब्रदर, डायनामिक टेक, न्यूलँड लॅब्स, नावा आणि जेके पेपर. जेके पेपर मध्ये जाऊन बघा, अनालिसिस 10 वर्षाचं घ्या. कंपनीचा एपीएस चांगला आहे का? चांगला आहे, बरोबर, ठीक आहे. शेवटच्या ह्याच्यामध्ये 2-3 ह्याच्यामध्ये कमी आलेला आहे. 7 फेब्रुवारीला कमी आहे, 3ला, 7ला. पण तो ओव्हरऑल आपण ही कंपनी चांगली म्हणून विचार करू शकतो का? बरोबर आहे. आता इथं बघा, कंपनीच्या प्रोन्स मध्ये निगेटिव्ह काही गोष्टी नाही, पॉझिटिव्ह 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. जेके पेपर आपण ह्याचा बघूया, जेके पेपर. मग आता आम्हाला सांगा, हा स्टॉक जर इथून हा ब्रेकआउट केला तर इथं आपण बाय करू शकतो. शिवाय जर इथून आणखीन परंतु आपण इथून पण गेला 0.38 या लेवलला आला तर आपण आणि पण ही आपली लाईन मार्क करून ठेवू शकतो की स्टॉक हा भविष्यामध्ये यावेळी इथपर्यंत आला, 258ला टच झाला तर आपण इथं बाय खरेदी करायचा एक प्लॅन करू शकतो. स्टॉक चांगला आहे का? आपण म्हणजे काय, फंडामेंटल आपल्याला काय सांगते की कोणता स्टॉक घ्यायचा आहे हे आपल्याला फंडामेंटल सांगते, आणि टेक्निकलचा वापर करून आपल्याला हे ठरवायचं की तो स्टॉक आपण कधी घेऊ शकतो. हा स्टॉक चांगला आहे, फक्त आता आपल्याला वाट बघत बसायची आहे. आपल्या वॉचलिस्ट मध्ये हा स्टॉक पाहिजे. आठवड्यातनं एकदा आपण फक्त एक रिव्ह्यू करणार की माझ्या लाईन, मी जी लाईन याची मांडलेली आहे किंवा मी जो झोन तयार केलेला आहे माझ्यासाठी, की मी इथं जर समजा इथे हा झोन तयार केला की या झोन मध्ये आला तर मी खरेदी करेन भविष्यात. तर आपल्याला फक्त दर आठवड्यातनं एकदा हेच बघायचंय की ह्या झोन मध्ये प्राइस आलेली आहे. झोन मध्ये ज्यावेळी येईल त्यावेळी प्राइसला खरेदी करायचं. असं होणार नाही ना की ह्या झोन मध्ये आला आणि त्यानंतर एकदम पटकन एकदम मोठी अशा एका आठवड्यामध्ये इथं टच झाला आणि अशी प्राइस वरती गेली. होऊ शकतो, पण ती शक्यता कमी आहे आणि मग त्यामध्ये आपण अडकून राहायचं नाहीये. वाढला तर वाढला, परंतु आठवड्यात एकदा, ज्यांना शक्य होत नाही त्यांनी 15 दिवसात एकदा करा. परंतु हे चांगले स्टॉकची यादी आपली एक वॉच लिस्ट मध्ये पाहिजे आहे आणि त्याला आपण मॉनिटर करत राहिलं पाहिजे. नावा कंपनीचा स्टॉक काय कसा आहे बघूया आता. नावा लिमिटेड, तुम्हाला काहीतरी जाणवा लागले का? हा, ज्या ज्या स्टॉक आपण बघायला लागले ते सगळे स्टॉक, आणि काय जाणवा लागले का? त्यांचे पॅटर्न पण बऱ्यापैकी एकच आहे. एक तर कोणता तर एक ट्रँगल झालेला आहे किंवा एक कन्सोलिडेशन झालेले आहे. हा, आता बघा की आता हाच स्टॉक धरा की नावा कंपनीचा हा स्टॉकचा हा वाढायला सुरुवात झाला कधी,
मार्च एप्रिल 2022 ला. एप्रिल 2022 ला नावा कंपनीचा ईपीएस काय होता आपण बघूया की. आपण आता आता म्हणजे ह्याच स्टॉकला आपण पहिला चार्ट बघितला आणि नंतर पाठीमागे जाऊन फंडामेंटल बघावे. 5 वर्षाचा आपण घेऊया आणि 5 वर्षामध्ये पी आपण कुठं बोललो मार्च 2022. ठीक आहे. नावा कंपनीचा इथं बघा पी मे 2022 रोजी याचा जो ईपीएस होता तो 29.66 होता आणि पाठीमागच्या 2019 पासून जितका ईपीएस होता त्याच्या सगळ्यांचा ब्रेकआउट इथं झाला. हे त्यावेळी घडलेल्या गोष्टी नाहीत. हे जे पाठीमागचे बार्स आहेत हे त्यावेळी झालेले नाही, फॉर्मेशन नाही. तुमच्या डोळ्यापुढे फक्त हा एक बार असेल आणि त्याच्या पाठीमागं हे सगळे बार्स असतील. बरोबर. जर मी इथं 10 वर्षाचा केलो 10 वर्षामध्ये समजा दिसेल 2015 नंतर 2022 2015 ते 2022 मध्ये सगळ्यात जास्त कंपनीचा ईपीएस मे 2022 ला आला. म्हणजे कंपनीची ग्रोथला सुरुवात झाली असं तुम्ही म्हणू शकता का? आणि ही प्राइस वाढायला सुरुवात कधी झाली बघा मे 2022 इथं आहे. मी त्याला जर मार्क केलो मे हा मार्च एप्रिल मे काय तुम्हाला जाणवते आता इथं ही जी लाल कलरची लाईन आहे ज्यावेळी ईपीएस वाढलेला आहे असं आपल्याला इथे एक रेकॉर्ड मिळालं आणि प्राइस तिथून एक आपण ट्रायंगल तयार केला आणि तिथूनच प्राइस ब्रेकआउट झाली आणि खऱ्या अर्थाने तिथून प्राइस मध्ये एक मोठी रॅली आलेली आहे. आता जसं जसं कसं आहे प्राइस वरती जात असताना आपल्याला इथं मिस झाली समजा आपण 1-2 महिन्यानंतर बघितलो इथं बघितलो तरी सुद्धा आपल्याला तो स्टॉक मध्ये मध्ये कुठेतरी घेण्याचं पॉइंट देत असतो. जसं इथं त्याने एक आपल्याला एक दिलेली एक संधी दिली, इथे एक संधी दिली, इथे एक संधी दिली. जे आपल्याला पाहायचं असेल तर आपण लहान टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघावं लागतं. इथं बघा आपण इथं ज्या पद्धतीने आता स्टॉक मध्ये ब्रेकआउट झालाय इथे एक ट्रायंगलचा पॅटर्न तयार झालेला आहे. ज्या पद्धतीचे इथं मंथलीला ट्रायंगल तयार झालता या ठिकाणी मंथलीला जसं जातं त्याच पद्धतीनं लहान टाइम फ्रेम मध्ये डेली मध्ये एक ट्रायंगल तयार झालेला आहे इथं आणि तुमची इथं मिस झाली रॅली मिस झाली ठीक आहे इथं तुम्हाला एक वाट आहे म्हणजे इथे तुम्हाला एक संधी परत मिळत्या ज्या ठिकाणी तुम्ही ऍड करा. इथे एक पोल अँड फ्लॅगचं लहान पॅटर्न तयार झालेलं आहे. रॅली फ्लॅग पोल फ्लॅग परत प्राइस वरती गेली असं कंटिन्यू आपल्याला मिळू शकतं. फक्त आपल्याला काय पाहिजे ऑब्झर्वेशन आणि मॉनिटरिंग पाहिजे स्टॉक मध्ये. इतके सारे स्टॉक आहेत प्रत्येकामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन आणि काय प्रत्येकाकडे आपण नेहमी चर्चा करतो प्रत्येकाकडे कॅपिटल काय आहे हे मर्यादित आहे. मग 100-200 स्टॉक निवडणार आणि त्यामध्ये घेणार कशामध्येच नाही किंवा 1-2 स्टॉक घेतला काय फायदा नाही. किर्लोस्कर बद्दल आपण काल परवा चर्चा केली होती ग्रुपवरती पण. आता ही ग्रुपवरती चर्चा केलेली इथं आपलं आहेच पण बाई 1,000 ला करायचा आहे स्टॉप लॉस 900चा आहे आणि टार्गेट 1500 रुपयाचं. ठीक आहे आणि इथं बघा एक ट्रायंगलचं पॅटर्न तयार झालेलं आहे. ट्रायंगलचं पॅटर्न तयार झालं ट्रायंगलचा पॅटर्नचा ब्रेकआउट झाला काही कारणास्तव पुन्हा तो तिथं आला त्याच ब्रेकआउटला रिटेस्ट केला आणि आता परत प्राइस वरती जायला लागली. यामध्ये काय आहे का कोणतं पॅटर्न आहे कन्सॉल्टेशन. मग
कसं असतं माहिती काय, साध्या गोष्टी काम करतात, फक्त त्या साध्या गोष्टीवर आपला विश्वास पाहिजे. आणि कुणाला हे एका महिन्याचं चार्ट तयार करायचं, इथं वाट बघत बसायचं, तो ब्रेकआउट झाल्यानंतर मग घ्यायचं. इथं विश्वास पण आपला बसला पाहिजे, इथं विश्वास बसला पाहिजे की हा स्टॉक वरती जाणार आहे. आणि 10 पैकी तुम्ही 5 स्टॉक मध्ये, 10 पैकी 10 स्टॉक मध्ये पैसे जरी ऍड केले, इन्व्हेस्टमेंट केला, स्टॉप लॉस व्यवस्थित फिक्स लावून, 10 पैकी 5 स्टॉकचा स्टॉप लॉस हिट झाला, 5 स्टॉक रॅली दिली, टार्गेट हिट झालं, तरी सुद्धा आपण प्रॉफिट मध्ये असणार आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे, आपली ते थॉट प्रोसेस आपली पाहिजे आहे की आपण काय करायला लागलोय. मी तर काय करायला लागलोय मला माहिती आहे. मी काय मार्केट कॅपिटल मला कितीचा पाहिजे, पीओ स्कोर मी 8च्या 8 असलेला बघणार आहे. आणि हे जर 8-9चा पीओ स्कोर असेल तर ती कंपनी नक्कीच चांगली असेल आणि चांगली प्रॉफिट ग्रोथ तयार करणारी कंपनी असेल. आणि जर ते असे असेल तर त्या कंपनीचा मला इन्व्हेस्टमेंटची संधी फक्त शोधायची आहे, ते स्टॉक मॉनिटर मध्ये मला घ्यायचं. आता हा स्टॉक किर्लोस्कर बद्दल, कंपनी बद्दल चर्चा करण्यासारखं काहीच नाहीये. मोटर्स तयार करणारी कंपनी आहे, भारतामध्ये वर्ल्ड मार्केट लीडर आहे. तर हा आपला एक कन्सेप्ट होता पिओट्रॉस्की स्कोरचा. याबद्दल काही कुणाच्या शंका असतील तर आपण बोला. मग आजचा दिवस आपण इथं थांबूया. ओके. फंडामेंटल अनालिसिस मध्ये आणखीन महत्वाच्या काही गोष्टी आहेत, परंतु ते पण थोडे जसं जसं आता तुमच्या प्रॅक्टिस वाढेल तसे तसे आपण घ्यायला चालू करूया. जसं आपण इन्व्हेस्टर म्हणजे काय म्हणतो त्याला, होल्डिंग कुणाची जास्त आहे, प्रमोटर होल्डिंग किती आहे, FII होल्डिंग किती आहे, DII किती आहे, पब्लिकची होल्डिंग किती आहे, यानुसार आपण आपण काही अनालिसिस करू शकतो. महत्वाचे इतर काही कॅश फ्लो असेल तर त्यावरून आपण काय शिकायचं आहे. कंपनीचे रिझर्व कशा पद्धतीने वाढायला लागले, इक्विटल कॅपिटल, ह्या म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकला असा तर इम्प्लिमेंटेशन करता येत नाही, एक्झिक्युशन करता येत नाही. मग त्यासाठी एक्झिक्युशन करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ती पिओट्रॉस्की स्कोर, पीईजी रेशो, पीई, ईपीएस. कंपनीचं तुम्ही अनालिसिस करा, सेल्स कसा वालाय, इंटरेस्ट कसा चाललाय, प्रॉफिट मार्जिन कसं आहे. आणि ह्या बेसिक गोष्टी शिकला की नाही तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फंडामेंटल म्हणतोय, या प्राथमिक गोष्टी. आणि प्राथमिक गोष्टी तुम्ही या शिकला ना, तुम्हाला इतर गोष्टी बघायची गरज नाही, फक्त तुम्हाला एक रेफरन्स म्हणून वापर करायचा आहे. मग ह्या महत्वाच्या गोष्टी फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने शिका, इम्प्लिमेंटेशन करा, शंका आली तर विचारा, परंतु टच मध्ये पाहिजे काय. नाहीतर आज वाटलं आज अनालिस फंडामेंटल करूया, मग जाऊन आपण बघितलो आणि मग मग आपल्याला त्यावेळी रिग्रेट होणार की जर समजा हाच क्लास जर समजा बाय चान्स आपल्याला पाठीमागच्या वर्षी जर मिळाला असता, पाठीमागच्या वर्षी जर हाच क्लास आपला झाला असता, तर आत्ताची जरा असं रिग्रेट मनाला वाटायला लागले का, की ह्या मी जर पाठीमागच्या वर्षी गेलो असतो तर हे जे आपण आता जे शिकालो, ज्या स्टॉकच्या रॅली झालेल्या आहेत तर त्या आपल्याला कॅप्चर करता आल्या असत्या. होय होय होय. का तरी पण मी सांगतो तुम्हाला ते करता आलं नसतं, किंवा मी असतो तर मला सुद्धा ते करता आलं नसतं. याचं कारण काय आहे की कॅपिटल आपल्या सर्वांच्याकडे कॅपिटल इतकं नाहीये. आणि भरपूर मार्केट तुम्ही आता शिकला, आता तुम्ही जसं जसं अभ्यास करायला सुरुवात करणार या गोष्टी तुम्हाला हळूहळू जाणवेल की माझ्याकडे 10,000, 15,000, 50,000, 1,00,000, 2,00,000 इतकंच कॅपिटल कॅपिटल आहे. आणि माझ्याकडे स्टॉकची यादी इतकी मोठी आहे की मी कशामध्ये लावू मला कळणार झालं. फक्त काय, आपल्याला तो स्टॉक आपल्या अनालिसिस प्रमाणे चाला लागलाय का नाही ही इतकं फक्त तुम्ही मॉनिटर करत जावा. एक वेळ येणार आहे की त्यावेळी तुमच्याकडं जे ते स्किल आलं ना, तर ठीक आहे, त्यावेळी तुमचं जे मनामध्ये जे वाटत असतं ना काय, तर ते वाटणं सुद्धा बंद होत जाते. हा ठीक आहे, हे मी केलता बरोबर अभ्यास, हा स्टॉक वाढणार होता, माझं मार्किंग हे होतं आणि तिथून तो वाढला आणि अशा पद्धतीने गेला. हे ज्यावेळी तुमचा हळूहळू वाढत जाईल ना, तर त्यावेळी मग तुम्हाला मग पैसे जरी कमी असले तरी पण तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. आणि तो कॉन्फिडन्स वाढत गेला ना, तर तो कॉन्फिडन्स वाढूपर्यंत तुमच्याकडे पैशाचं सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन होत जातं. आणि यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की
कमी टाइम फ्रेम मध्ये जास्त ट्रेडिंग न करता मोठ्या टाइम फ्रेम मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन करायचा. आता आपण जे बघितलं ते सगळे मंथली टाइम फ्रेम, विकली टाइम फ्रेमचे होते. मग ऍटलिस्ट विकली किंवा डेली टाइम फ्रेम वरती काम करायचं, की जे स्टॉक चांगल्या आपल्याला मिळायला लागलाय. आता आपण किर्लोस्कर बद्दल किंवा आता तू नावाचा बघितला की जो ब्रेकआउट दिला होता मंथली मध्ये, पण तो ब्रेकआउट दिल्यानंतर डेली मध्ये सुद्धा एक चांगलं पॅटर्न तयार केलं होता. मग असे स्टॉक शोधायचे जे मंथली मध्ये ब्रेकआउट दिलेले आहेत, आणि ब्रेकआउट दिल्यानंतर आता आपण किर्लोस्कर बद्दलचा पण इथं बघत आहोत. हा मंथली मधून ब्रेकआउट दिलेला आहे आणि तो डेली मध्ये गेट फॉर्म एक आपल्या ट्रँगल फॉर्मेशन केलेला आहे. मग हा स्टॉक आपल्यासाठी चांगला आहे. मग इथं आपण एक प्लॅन करू शकतो, एक लहान अमाऊंट. असं आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढवत जायचं आणि चांगल्या. आणि ज्यावेळी आपण अशा इन्व्हेस्टमेंट वाढवत जातोय, 10 स्टॉक घेतोय, तर त्यावेळी आपल्याला काही किती पण चांगले अनालिसिस केले तरी पण काही खराब स्टॉक आपल्या वाट्याला येतात. मग तसे खराब स्टॉक आपल्याला बाहेर काढणे आणि चांगल्या स्टॉक मध्ये वाढ करत जाणे, हा सुद्धा एक काम करावं लागतं, ज्याला चर्निंग म्हटलं जातं. चर्निंग म्हणजे असं सतत काय म्हणतात त्याला, भडंग करत असताना भडंगाला खालीवर घुसळत राहावं लागतं ना, तर त्या घुसळण्याच्या प्रक्रियेला चर्निंग म्हटलं जातं. मग स्टॉक चर्निंग सुद्धा एक भाग त्यामध्ये आहे, की चांगला स्टॉक जो खाली गेलेला असेल त्याला वर आणायचा, वर एखादा खराब स्टॉक असेल तर त्याला काढून बाहेर टाकायचं किंवा परत त्याला खाली न्यायचं. ओके, कुणाला काय सांगायचं आहे? हा, बीपीसीएल मंथली ब्रेकआउटच्या पुढे गेला होता. त्याचा पिओट्रॉस्की स्कोर 8 आहे. पिओट्रॉस्की स्कोर त्याचा 5 आहे. आता मी तेच म्हटलं, आता आता तुम्ही तुमचं काम करा. हा, पिओट्रॉस्की स्कोर त्यावेळी कमी नाही. पिओट्रॉस्की स्कोर बघा की, हे एक कंपनी ना, एक कंपनी एका वर्षामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवू शकत नाही. आता तसं आपण आपलं एक साधारण लॉजिक लावा की एक कंपनी 100% खराब काम करायला लागल्या, ज्याला 3 पिओट्रॉस्की स्कोर आहे. आता येस बँक धरा, येस बँकेचा पिओट्रॉस्की स्कोर 3 आहे. त्याला 9 पर्यंत जाण्यासाठी 1 वर्षामध्ये तो जाईल का? नाही जाणार. नाही जाणार. मग त्याला ते स्कोर हळूहळू वाढत जायला पाहिजे. जसं जसं तो हळूहळू वाढत जाईल, तसं तसं ईपीएस मध्ये बदलाव होणारे तुमच्या लक्षात येत जाणार आहे. त्या पद्धतीने त्याचा काय म्हणतो त्याला आपण, जे पीई मध्ये चेंज होणार आहे, तो चेंज होत्याला आपल्याला दिसत जाणार आहे. मग आता जो 8 आहे, जो ब्रेकआउट होण्यापूर्वी, आता इथं आपण भारत पेट्रोलियमचा हा ट्रँगलचा पॅटर्न केलेला आहे. हा इथं ब्रेकआउट झाला सध्या, आणि ब्रेकआउट झाल्यानंतर आता तो इथं ह्या ट्रेडलाईन ब्रेक करून परत वरती जाईल, त्यावेळी आपण परत इथं बाय करायचं प्लॅन करायचं. मग मग आपल्याला आता तेच म्हटलं, स्टॉक अनालिसिस करणं म्हणजे काय आहे, हे अजून तुमचं चालू झालेलं नाही. स्टॉक अनालिसिस म्हणजे काय, एखादा समजा आपण आता इथं फंडामेंटल प्युअर ट्रॉस्की स्कोरचं आपलं ते आता डिलीट केलं ना मी. ठीक आहे, राहू दे. एक आपण क्रायटेरिया धरायचा. आता आपल्याला समजलं प्युअर ट्रॉस्की स्कोर हा फक्त एकच घ्या, आणि यामध्ये येणारे मला 8 पेक्षा जास्त प्युअर ट्रॉस्की स्कोर असणारे स्टॉक शोधायचे आहेत. मी परत एकदा टाकतो की ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेटर दॅन 10,000 आहे, अँड प्युअर ट्रॉस्की स्कोर ग्रेटर दॅन 7 आहे, असे मला स्टॉक शोधायचे आहेत. ठीक आहे. आता हे जे 90 स्टॉक आलेत ना, तर ह्या 90 स्टॉक मध्ये आता याचा आपण आता बघा, हे जीपी शिपिंग पासून आपण खाली चालू करूया. तर ह्या स्टॉकचे तुम्ही प्रत्येकाचं अनालिसिस करायला पाहिजे एक कागदावरती, की आता आपण एक कंपनी घेऊया, रेमंड घेऊया.
तर एक कागद तुमच्या पुढे आला पाहिजे की आजची तारीख, आज तारीख 6 एप्रिल 2024, रेमंड कंपनीचा स्टॉक. आता हे स्टॉक मी निवडण्या पाठीमाग माझं पाठीमागचं कारण काय होतं? पहिलं कारण की मी टाकलं की माझे या कंपनीचं मार्केट कॅपिटल 10,000च्या वरती आहे आणि याचा पिओट्रॉस्की स्कोअर 8 आहे. या कॅटेगरीमध्ये मला हा स्टॉक शोधलेला मला सापडलाय. ठीक आहे, ओके. मग याचं मार्केट कॅपिटल 12,740 करोड आहे. हा लार्ज कॅप मधील अमुक अमुक कंपनीचा स्टॉक आहे. याचं बिझनेस मॉडेल काय आहे की ही कंपनी 1925 साली तयार झालेली आहे. ही कापड वगैरे फॅब्रिक्स तयार करणारी कंपनी आहे. अशा पद्धतीचं तुमचं प्रायमरी अनालिसिस झालं कंपनीबद्दल. त्यानंतर मग स्टॉकचा पीई काय आहे? स्टॉकचा पीई 7.42 आहे. करंट प्राइस 1947 आहे. स्टॉकचा पीई 7.42 आहे, परंतु 10 वर्षाचा पीई ऍव्हरेज घेतला तर 25.3 आहे. म्हणजे हा स्टॉकचा पीई आता अंडर व्हॅल्यूड आहे. इंडस्ट्रीचा पीई 30 आहे आणि स्टॉकचा पीई 4.42 आहे. इंडस्ट्रीच्या पीई सुद्धा अंडर व्हॅल्यूड आहे. इंडस्ट्रीच्या पीई संगत कंपॅरिझन केलं तरी सुद्धा अंडर व्हॅल्यूड आहे. कंपनीचा ईपीएस 241 आहे. ईपीएस ची ग्रोथ 5 वर्षामध्ये 35.2% झालेली आहे. प्रॉफिट लॉस मध्ये जाऊन बघितला तर कंपनीनं सरासरी 10 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये 7 ते 8% सेल्स ग्रोथ मेंटेन केलेला आहे. कंपनीचं प्रॉफिट सरासरी 10 वर्षामध्ये 36% ग्रोथ झालेला आहे. 5 वर्षामध्ये 37% आहे. 3 वर्षामध्ये 53% आहे. आपण मग सगळ्यात कमी आणि 5 वर्षात धरू. 5 वर्षामध्ये सरासरी 37%. सरासरी 37% म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. 37% प्रॉफिट मध्ये ग्रोथ झालेली आहे. त्यानंतर आपण त्याचं चार्ट मध्ये बघितलं. 10 वर्षाचा जर याचा मी चार्ट बघितला तर चार्ट मध्ये मला पीई कसा दिसा लागलाय. 10 वर्षाच्या चार्ट मध्ये मी पीई बघितला तर पीई हा 2014 पासून 2020 पर्यंत हा याचा ईपीएस हा 16 पासून 53 पर्यंत वाढला होता. त्यानंतर कोरोनाच्या काळ आला. कोरोना काळामध्ये हा ईपीएस जो 53 होता तो 53 ईपीएस हा -69 पर्यंत गेला, जो फेब्रुवारी 2021 मध्ये -69 मध्ये गेला. म्हणजे कंपनी प्रॉफिट मिळवायचं कमी झाली किंवा बंद झाली, लॉस मध्ये गेली कंपनी. मात्र फेब्रुवारी 2021 नंतर त्यांचा जो ईपीएस निगेटिव्ह मध्ये झाला होता, निगेटिव्ह 70चा, तो वाढायला सुरुवात झाली आणि तो प्रॉफिट मध्ये आला. जानेवारी 2022 मध्ये ईपीएस पॉझिटिव्ह 15 मध्ये यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर तो सतत वाढत जाऊन जाऊन आता सध्या 1 मे 2024 मध्ये 258 ईपीएस मध्ये झालेले. मग आता ही 257 69 मायनस मध्ये असणारा ईपीएस 260 प्लस मध्ये जाणं ही किती मोठी गोष्ट आहे. मग हे आपण जे आता मी बोलायला लागलो की हे सगळ्या भावना तुमच्या तयार झाल्या पाहिजेत आणि ह्या आपल्या कागदावरती कुठं तर आल्या पाहिजेत. जे तुम्ही एक 6 महिन्यानं 2 वर्षानं जर जाऊन बघितला आणि तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हा स्टॉक मी का घेतला होता, माझ्याकडे ते स्टॉक खरेदी करण्यापाठीमागे रिझन काय होतं. ते रिझन तुम्हाला हे जे मी आता सांगले ते कुठेतरी कागदावर आलं तर सांगता येईल. या कंपनीचं या प्रोन्स आणि कॉन्स काय काय आहेत, चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, ह्या बघितल्या. जाऊन तुम्ही इथं स्टॉकचा अनालिसिस केला. स्टॉकचं अनालिसिस करत असताना पण मग वेगवेगळ्या गोष्टी, मंथली टाइम फ्रेम मध्ये प्राइस किती टक्के वाढलेली आहे, प्राइस वाढण्यापूर्वी कोणता चार्ट पॅटर्न तयार झाला होता का, आता सध्या त्यामध्ये कोणता चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे का, हे असं गोष्टी पाहायचं. मग हा स्टॉक खरेदी करण्यासाठी चांगली जागा कोणती, ज्याला आपण लोकेशन म्हणतो, की कोणत्या झोन मध्ये आल्यानंतर आहे त्या स्टॉकला, आहे त्या प्राइसला मी तो स्टॉक खरेदी करू शकतो का, किंवा मला आणखीन स्टॉक आणि थोडं वर वाढायची वाट बघायची आहे, किंवा स्टॉक आणखीन खाली पडायची वाट बघायची आहे का. ह्या गोष्टीने तुम्ही असं स्वतः डिस्कस केल्या पाहिजे स्वतः सांगत. आता बघा हा स्टॉक आपला झाला, आपण इथं आता काय म्हटलो की हा स्टॉक निगेटिव्ह मधून पॉझिटिव्हला कधी गेला,
जानेवारी 2022 ला पॉझिटिव्ह मध्ये गेला. मग जानेवारी 2022 ला मध्ये बघा हा स्टॉक कुठे होता, जून जुलै मार्च 2022 या ठिकाणी होता. इथं मी कंट्रोल एक लाईन होतो. ठीक आहे, इथून इथे पण तो खाली गेला, ज्यामध्ये ईपीएस निगेटिव्ह झालं, पॉझिटिव्ह प्रॉफिटचं निगेटिव्ह झालं होतं, आणि इथे ईपीएस पॉझिटिव्ह मध्ये परत झालं. मग इथं खरेदी करायला ठीक आहे, इथं तुम्ही खरेदी करायचं काय नाही हे तुमचा प्रश्न आहे. मग खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे आता समजा हा स्टॉक अशा पद्धतीनं जर एक तयार झालेला असेल, असं झालं. आता इथं तुम्हाला लक्षात आलं की प्राइस रेमंडच्या कंपनीचा ईपीएस अशा पद्धतीने वाढत गेलेला आहे, तो आता पॉझिटिव्ह मध्ये झाला. मग पॉझिटिव्ह मध्ये झाला असला तर मग इथं तुम्ही तुमचं अनालिसिस करणार. ठीक आहे, पॉझिटिव्ह मध्ये झाला, मग या ठिकाणी कशा पद्धतीने आपण मग आता अनालिसिस करणार, की एक एक माझा अनालिसिस होईल साधं सोपं, की याचा ट्रेड लाईन ब्रेक झाला. पहिल्या साध्या गोष्टी करा, चार्ट वरती अनालिसिस करा, नंतर इंडिकेटर लावा. इंडिकेटर लावायचं नाही असं नाही, पण इंडिकेटरचा वापर कमीत कमी करायचा. की ही जी प्राइस वरची खाली आली होती, ती खाली आलेली प्राइस, इथं माझा ट्रेड लाईन ब्रेक झाला म्हणजे हा ट्रेंड रिव्हर्सल होण्याची शक्यता इथं झाली. दुसरी गोष्ट, प्राइस इथून वरती गेली का, कारण इथं प्राइस साठी चांगला काय आहे, हा झोन आहे, ज्या ठिकाणी जास्त हा सपोर्ट झोन आहे, आणि प्राइस त्या सपोर्ट झोनच्या थोड्याशा टच झाली आणि तिथून प्राइस वरती जायला सुरुवात झाली. ज्या प्राइस हॅलो, प्राइस इथून वरती जायला सुरुवात झाली आणि हा झोन माझ्यासाठी चांगला आहे. ओके, दुसरी गोष्ट, आता जर मला कन्फर्मेशन घ्यायचं झालं तर प्राइस इथे ही लेवल जर माझी क्रॉस केली तर मी आणखीन कन्फर्मेशन घेईल आणि हा झोन ब्रेक केला, 800 रुपयाला मी बाय करेन किंवा 700 रुपयाला इथं बाय करेन, किंवा आता मी मंथली टाइम फ्रेम मध्ये बघायला लागले, मी इथं डेली टाइम फ्रेम मध्ये जाईल आणि डेली टाइम फ्रेम वरती हा जो प्राइस इथं कन्सॉलेशन करायला याचा ब्रेकआउट झाला तर मी इथं बाय करेन. असं मग ह्या गोष्टी आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये अनालिसिस करणं हे स्टोरी टेलर जो असतो ना, स्टोरी टेलर म्हणजे काय, म्हणजे गोष्ट सांगणारा एखादा, त्या पद्धतीने तुम्हाला एक स्टोरी तयार करायची आहे, रेमंडची स्टोरी तयार करायची आहे. ही रेमंड काय आहे, कसा होता, कसा झाला, आता काय होऊ शकतो, भविष्यात पुढे कसं काय होऊ शकतो, मग ह्या सगळ्या गोष्टी रंगवायच्या आहेत आणि तुमची ती रंगवलेली गोष्ट मांडायची, म्हणजे ती स्टॉक अनालिसिस होईल तुमची. ओके, मग अशी स्टोरी टेलिंग करायला सुरुवात करा. स्टोरी टेलिंग केल्याशिवाय काही होणार नाही. काही शंका असेल तर अवश्य विचारा. ठीक आहे, थांबूया आजचा दिवस.